नमस्कार, मी डॉक्टर प्रणित सोनवणे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, किम्स मानवतो हॉस्पिटल नाशिक. माझ्यासोबत आज आहे माझे पेशंट्स मिसेस कोशिया शेख. यांना आपण ऑपरेट करून दोन्ही गुडघ्यांचं रिप्लेसमेंट करून फक्त 20 दिवस झाले. आज आपण सरांचं आणि मॅडमचं मनोगत ऐकूया. ते आज मला फॉलोअपला आले, टाके काढायला आले होते, त्यानिमित्त आपण आज त्यांचं मनोगत घेतो. सर नमस्कार. माझं मिसेसचं कोशिया शेख यांचं ऑपरेशन मी 22 तारखेला केलं. सोनवणे सरांनी मला जे ऑपरेशन केलं ते मला आता माझ्याकडे शब्द नाही सोनवणे सरांना सांगायला. सोनवणे सरांचं इतकं भारी कार्य आहे. परमेश्वर त्यांच्या कार्याला सदैव साथ देव आणि त्यांच्या हातून बरेचसे असे चांगली चांगली कामे हो, हेच आमच्याकडून अल्लाहचरणी प्रार्थना करतो मी सोनवणे सरांसाठी. जेवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद सोनवणे सर, परत एकदा तुमचं धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला उदंड आहे. आप क्या बोलोगे? आप क्या बोलेंगे? कितना चलते हो अभी आप? कितने दिन हो गए? 20 दिन हो गए? 20 दिन हो गए। यस. अभी क्या क्या कर रहे हो आप, बताओ. थोड़ा चलती है, घर में ही चलती है. Yes. और सीढ़ियाँ भी चढ़ कर पाती है. खुद से कर रहे हो खुद से कर रहे हैं, सब खुद से कर रहे हैं. और अब ऑपरेशन कैसा हो गया? ऑपरेशन भी एकदम अच्छा हो गया, सक्सेसफुल हो गया. सोनवणे सर ने कैसा? सर ने मुझे बहुत अच्छी ये की है. 20 दिन में मैं बहुत काफी चल चुकी हूँ. मैं मेरा अकेला काम खुद कर सकती हूँ, ऐसा किसके स्पेस नहीं रह सकती. Yes. काफी लोगों को डर रहता है मैडम कि ऑपरेशन के बाद हाँ. मेरा कोई करने को मेरा ऐसा ही प्रॉब्लेम था, लेकिन वो मेरा दिल से निकल गया अभी. Yes. आणि आता शेळके सरांचं फार मोठं हे आणि हा, इतर सरांचं फार मोठं भाग आहे बघा. त्यांनी जे आमची मनस्थिती जी तयार केलेली आहे ती शेळके सरांनी आणि विक्रांत सरांनी ती जी मनस्थिती आमची तयार केली, जे मनोबल आमचं वाढवलं, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. Yes. मला हे सांगायचं सगळ्या पेशंटला की डॉक्टर राज शेळके आपले संधिवात तज्ञ आहेत, रुमॅटॉलॉजिस्ट आहेत. ज्या पेशंटला संधिवात असतो, आंबवात असतो, रुमॅटॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये सांधे लवकर खराब होतात. त्यामध्ये जेव्हा तो स्टेज 4 ला जातो, आपण किती गोळ्या औषधं घेतले तरी तो मुलगा काही बरा होत नाही. किती लिव्हरला पेन किलरने त्रास होतो, पण चालणं पेशंटचं सुधरत नाही. पेशंटचं जर आपलं चालणं सुधरवायचं असेल आणि लाईफ लॉंग मेंटेन ठेवायचं असेल, की सांधेरोपण हा त्याच्यावरचा गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. 20 दिवसात तुम्ही बघू शकता मॅडम आता स्वतः चालताय, स्वतः काम करताय, पायरी चढ उतर करताय. पेशंटला जी भीती असते की ऑपरेशन नंतर मला बेडमध्ये झोपून राहावं लागेल, मला माझी कुठेतरी काळजी घेतली पाहिजे, असं काही नसतं. चांगल्या टेक्निकनी जर सर्जरी केली, पेशंटनी फिजिओथेरपी चांगली केली, पेशंटनी डाएट चांगला घेतला, तर रिकव्हरी 100% चांगली होते आणि पेशंटला रिझल्ट अशा पद्धतीने मिळतात. 1 महिना आताशी तर 20 दिवस झाले. जसं ऑपरेशन त्यांचं जुनं होईल तसं त्यांचं चालण्याचं अंतर, पायरी चढ उतर करायची कॅपॅसिटी अजून वाढत राहील. मांडी सुद्धा पेशंटला घालते. आपले बरेचसे पेशंट तर 50-50 किलोमीटर वारीला पंढरपूरवाडीला जाऊन जातात. तसेच त्यांच्याकडून पण पदयात्रा होतील अशी परमेश्वराची प्रार्थना करतो.